नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी एक झटपट आणि सोपी रेसिपी घेऊन आली आहे, ती सुद्धा हॉटेलपेक्षा भारी। हो मंडळी, तर मंडळी दिवाळीचेच पदार्थ बनवून आणि खाऊन जर कंटाळा आला असेल तर बनवा की मग ही झटपट आणि सोपी रेसिपी। तर सर्वप्रथम आपण इथे दाल तडकासाठी डाळ शिजवून घेणार आहोत। तर डाळीसाठी इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ, 2 चमचे मूग डाळ, 2 चमचे मसूर डाळ आणि सोबतच 2 चमचे चणा डाळ घेतलेली आहे। आता स्वच्छ डाळी धुवून घ्यायच्या आहेत, 2 ते 3 वेळा धुवायचे आहे, जेणेकरून त्याच्यावरील सगळं धूळ किंवा जी पावडर वगैरे लावलेली असते ती निघून जाते। नंतर आपण इथे डाळीच्या वर येईपर्यंत पाणी घालायचं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। नंतर सोबतच अर्धा चमचा हळद, सोबत 1 चमचा तूप घालायचं आहे, अजिबात तेलाचा वापर करायचा नाही मंडळी इथे। सोबतच 1 हिरवी मिरची घालायची आहे अख्खी। आता झाकण लावून ह्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे कापाकापी करून घेऊया, म्हणजेच कांदा टोमॅटो कापून घेऊया। तर इथे आपल्याला 1 मोठा टोमॅटो, 1 मोठा कांदा पूर्णपणे बारीक चिरायचा आहे, अगदी बारीक तुम्ही बघू शकता मंडळी, अशा पद्धतीने पूर्ण बारीक चिरायचा आहे। जर तुमच्याकडे चॉपर असेल तर खूपच चांगलं, चॉपरमध्ये ते चिरून घ्या। तर हे पहा मंडळी, इथे आपला कांदा कापून झालेला आहे। आता आपण टोमॅटो सुद्धा कापून घेऊया। आणि हो मंडळी, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग मंडळी पुढे वळूया। आता हे सर्व कांदा टोमॅटो कापून झालेला आहे, आता आपण डाळीला फोडणी देऊया। तर इथे पॅनमध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे, सोबतच इथे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे, जेणेकरून डाळ खूप अप्रतिम लागते। तर मंडळी, हॉटेलमध्ये तूप वगैरे कोण वापरते, तेलातच बनवणार, पण आपण जी घरगुती बनवणार आहोत ती तुपातच बनवायची आहे। तुपात इथे अर्धा चमचा जिरं आणि आलं आणि लसूण ठेचून घालायचं आहे, सोबतच हिरवी मिरची सुद्धा ठेचलेली आहे। आता जो आपण कांदा चिरला होता तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा छानपैकी परतून घ्यायचा आहे। आता कांदा छानपैकी परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता मस्त असा लालसर होत आलेला आहे। तर इथे मी पाव चमचा हिंग घातलेली आहे, पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, तुम्हाला जर तिखट नको असेल तर काश्मीरी लाल तिखट घाला, अर्धा चमचा पुन्हा हळद, अर्धा चमचा धनेपूड घालायची आहे। सो मंडळी, इथे मी गरम मसाला घालायला विसरलेली होती, सो इथे अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा मी घातलेला आहे। आता इथे आपण जो टोमॅटो कापून घेतलेला होता तो सुद्धा ह्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता ह्या टोमॅटो पूर्णपणे मऊ होईपर्यंत आपल्याला हा टोमॅटो शिजवायचा आहे। छान असा मॅशी झाला पाहिजे, म्हणजे पूर्णपणे मऊ झाला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटो। सो मंडळी, तुम्ही बघू शकता इथे मी गरम मसाला घातलेला आहे। तर मंडळी, आता आपल्याला हॉटेलसारखी चव येण्यासाठी काय करायचं आहे, तर हॉटेलसारखी चव येण्याकरिता आपल्याला ह्याला अशा पद्धतीने गॅसवर हळूवारपणे करा, कारण ह्याने चटका लागण्याची शक्यता जास्त असते, तेल अंगावर उडतं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बाजूने जे गॅसची फ्लेम हाय होते त्याने ह्याला स्मोकी फ्लेवर येतो आणि डाळ तडका अप्रतिम लागतो। नसल जमेत तर नका करू, काही हरकत नाही, फ्लेवरमध्ये इतका काही फरक पडत नाही। आता आपण इथे शिजवलेली डाळ ॲड करून घ्यायची आहे। हे पहा, मस्त अशी गरगरीत डाळ शिजवून घ्यायची आहे, मस्त असा छान तडका बसलेला आहे। आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि डाळ मस्त अशी 15 ते 20 मिनटं मंद आचेवर उकळवायची आहे, छान अशी एकजीव होईपर्यंत मिक्स करायची। हे पहा, अशा पद्धतीची सैलसर किंवा पातळ, तुम्हाला जशी आवडेल तशी दाटसर सैलसर त्या पद्धतीची तुम्ही ही डाळ करू शकता। आता सगळ्यात शेवटी आपण इथे किंचित असा चाट मसाला घालायचा आहे, 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। कसुरी मेथी अजिबात स्किप करू नका, नाहीतर डाळीला अजिबात चव येणार नाही। डाळ शिजते तोपर्यंत आपण इथे जिरा राईस करून घेऊया। मंडळी, इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप गरम केलेला आहे। मी राईस ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे, पूर्णपणे शिजलेला राईस पाहिजे, पण तो लवकर शिजवायचा आहे, जेणेकरून तो पूर्णपणे थंड झालेला पाहिजे। तूप गरम झालेला आहे, त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि लगेचच आपण तयार केलेला राईस घालायचा आहे। जिरं जास्त लालसर होऊन द्यायचं नाही, कारण नंतर ते भातासोबत सुद्धा भाजलं जातं, म्हणून जास्त असं जिरं लालसर किंवा जळून द्यायचं नाहीये। छान असा भात मस्तपैकी 3 ते 4 मिनटं मिक्स करायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये किंचित अशी कोथिंबीर घालायची, जास्त कोथिंबीर घालायची नाही आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये
थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण आपण हा भात गाळून घेतो जेणेकरून त्याचं मीठ पूर्णपणे निघून जातं. शक्यतो भात शिजवताना म्हणजे हा राईस शिजवताना आपण त्याचा जितका आपण राईसला मीठ घालणार आहोत त्याचा दुप्पट मीठ घालायचं आहे, जेणेकरून राईसला व्यवस्थितरित्या मीठ लागतं आणि भातसुद्धा व्यवस्थित होतो. आता मिक्स करून मंद आचेवर 5 मिनिटं सोडून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. तर मंडळी तयार आहे आपला जिरा राईस. आता आपण डाळीला पुन्हा वरून एक छान अशी मस्त असा तडका द्यायचा आहे. हा ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. तर इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम केलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि किंचित अशी लाल मिरची पावडर घालायची आहे. सो मंडळी हा तयार झालेला तडका आपण तयार केलेल्या डाळीमध्ये घालून घ्यायचा आहे. मस्त अशी खमंग फोडणी बसते. पण हा तडका सगळ्या शेवटी म्हणजे तुम्ही जेव्हा जेवायला बसणार आहात त्यावेळेला हा तुम्ही तडका डाळीला द्यायचा आहे. त्यानंतर छान अशी डाळ मिक्स करून घ्यायची आहे. सो मंडळी तयार झालेले आहे आपली डाळ तडका आणि जिरा राईस. सो मंडळी आपण आता प्लेटिंग करून घेऊया. आणि हो मंडळी, तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.